वारसा विकासांचा संकल्प गोपाळपूर गटातून दुर्गाताई अंकुशराव मैदानात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल कॉर्नर भेटींनी प्रचाराची जोरदार सुरुवात। पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित गोपाळपूर जिल्हा परिषद गटात भाजपनं आपली ताकद दाखवत दुर्गाताई गोपाळ अंकुशराव यांच्या उमेदवारीची घोषणा केली असून त्यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे या गटातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या गटातून मागील निवडणुकीत गोपाळ अंकुशराव सर हे बिनविरोध निवडून आले होते। त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेत त्यांच्या पत्नी दुर्गाताई अंकुशराव आता थेट मैदानात उतरले असून सत्ता नव्हे तर सेवा या भूमिकेतून जनतेसमोर जात आहेत। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुर्गाताईंनी गोपाळपूर, मुंडेवाडी, चळे व आंबे या गावांमध्ये कॉर्नर बैठका व थेट भेटीगाठी घेतल्या। यावेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजनांचा संकल्प व्यक्त केला। येणाऱ्या काळात गोपाळपूर जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण कायापालट करू असा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना दिलाय। या प्रचारादरम्यान त्यांना चेअरमन कल्याण काळे तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत असून जनतेकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे विजयाची खात्री असल्याचं दुर्गाताई अंकुशराव यांनी सांगितलंय। विचारांचा वारसा, अनुभवी नेतृत्वाचे पाठबळ आणि थेट जनतेशी संवाद या त्रिसूत्रीवर दुर्गाताईंची प्रचार रणनीती उभी राहिली असून गोपाळपूर गटातील लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। पहा काय म्हणाल्या दुर्गाताई गोपाळ अंकुशराव। गटामध्ये आपल्याला चांगला उदंड प्रतिसाद मिळतोय, विशेषतः लाडक्या बहिणींकडून चांगला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? खरं तर यासाठी सर्वांचे मी मनापासून आभार मानते। लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मिळतोय कारण सर्वांना एक कुठेतरी महिला आहे म्हणून मनमोकळेपणाने माझ्याशी संवाद साधता येणार आहे। त्यांच्या अडीअडचणी मला सांगता येणार आहेत आणि त्या अडीअडचणी मला कळल्या म्हणजे मी त्याच्यासाठी प्रयत्न करीन। यासाठी त्यांचा प्रतिसाद मला मिळतोय चांगला। ताई, विजन काय असणार आहे तुमचं नेमकं? विजन म्हणजे जसं केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता आहे, मग त्या सत्तेत जे काही योजना आहेत केंद्रात त्या सर्व योजना मी इथे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल। मग त्यात रस्ते, वीज, पाणी, महिलांसाठी काय असतील, आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना सर्व काही त्यात समावेश होणार आहे। कल्याण काळे असतील किंवा परिचारक असतील, हे दोन्ही ताकद तुमच्या पाठीशी आहे, विजयाची खात्री वाटते? नक्कीच, त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन मिळतं आहे आम्हाला आणि विजयाची 100% खात्री आहे।